माझं नाव श्रद्धा तुरकणे. मी आत्ता स्पार्क IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मनस्टॅकचा कोर्स कंप्लीट केला आहे. तर या कोर्सचाच एक पार्ट आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन. यामध्ये आम्ही व्हिडिओ सिरीज करत आहोत आणि त्या व्हिडिओ सिरीजमध्ये माझा टॉपिक आहे मेटा टॅग्स, HTML मेटा टॅग्स आणि SEO दॅट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. या व्हिडिओमध्ये आपण मेटा टॅग्स काय असतं, देन मेटा टॅगचे डिफरंट ॲट्रिब्यूट्स कुठले कुठले, SEO काय असतं आणि SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि मेटा टॅग यांचं कसं रिलेशन आहे, देन या टॉपिकवरती इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण आता सुरुवात करू एक एक्झाम्पलने. तर सपोज एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही गुगलला सर्च केलं की बेस्ट कॉफी शॉप्स नियर मी, तर आपल्याला पर्टिक्युलर मोबाईलच्या स्क्रीनवरती रिझल्ट येतात. सपोज मी सर्च केलं इथे की बेस्ट कॉफी शॉप, तर आपल्याला पर्टिक्युलर टाईपचा फॉर्मॅट दिसतो स्क्रीनवरती. पहिले असतं टायटल, हे टायटल. त्यानंतर पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन दिसतं. स्क्रीनवरती आपल्याला टायटल दिसतं आणि डिस्क्रिप्शन दिसतं. तर हे टायटल आणि डिस्क्रिप्शन कुठून आले, किंवा मी जेव्हा सर्च केलं की बेस्ट कॉफी शॉप नियर मी, तर मग हीच वेबसाईट आधी का दिसली, असे प्रश्न आपल्याला येतात. तर या गोष्टींचा आणि सर्च इंजिनचा आणि मेटा टॅगचा काय संबंध आहे आपण ते बघून घेऊ. त्याआधी आपण सुरुवात करू की मेटा टॅग काय असतं. मेटा टॅग, तर मेटा हा शब्द आला मेटा डेटापासून. मेटा डेटा, मेटा डेटाचा अर्थ काय होतो, मेटा डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट डेटा. तर कोणत्या डेटाबद्दलची इन्फॉर्मेशन, जसं की आपला वेबसाईट आहे, आपला वेब पेज आहे, त्यामध्ये कुठल्या टाईपचं कंटेंट आहे हे आपल्याला माहिती आहे, पण हे सर्च इंजिनना कसं कळणार की आपल्या वेबसाईटमध्ये कुठलं कंटेंट आहे. तर ते सगळं डिफाईन आपण मेटा टॅगच्या थ्रू करतो. तर मेटा टॅग कुठे डिफाईन करायचं HTML मध्ये ते आपण बघू. जेव्हा आपण VS कोडवर लिहितो, VS कोडवर जेव्हा आपण एक्सक्लामेशन आणि प्लस एंटर टाईप करतो, त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर एक HTMLची बॉइलरप्लेट दिसते. त्याच्यामध्ये काय काय असतं, डॉक टाईप HTML म्हणजे आपल्या जो आपण डॉक्युमेंट लिहितोय त्याचा टाईप कुठला आहे ते आपण ते इथे येतं. त्यानंतर पर्टिक्युलर एक HTMLची बॉइलरप्लेट आली, HTML लिहिलं. HTML तुम्ही केस सेन्सिटिव्ह नाही आहे, तर कुठल्याही स्मॉल लेटरमध्ये लिहिलं, लार्ज लेटरमध्ये लिहिलं, काही प्रॉब्लेम येत नाही. HTML, देन हेड, देन क्लोज हेड, देन आपल्याला बॉडी दिसते आणि क्लोज बॉडी, आणि दिसते की क्लोज HTML. असं सगळं पार्ट दिसतो आपल्याला HTMLचं.
तर मेटा टॅग हा हेड सेक्शनमध्ये आपल्याला दिसतो. जेव्हा आपण प्लस एक्सक्लामेशन प्लस एंटर करतो त्यावेळेस आपल्याला दिसतं डिफरंट मेटा टॅग आलेले दिसतात. त्याच्यामध्ये मेटा टाईप कॅरसेट इज इक्वल टू UTF-8 वगैरे असं दिसतं. HTMLचे हेड आणि बॉडी हे 2 चाइल्ड एलिमेंट्स आहेत. तर हेडमध्ये जो कंटेंट असतो तो आपल्याला स्क्रीनवरती आपल्या वेब पेजमध्ये कुठेही दिसत नाही आणि बॉडीमध्ये जे कंटेंट आहे ते ॲक्च्युअल आपल्याला वेब पेजवर दिसतं. म्हणून आपण मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा बॉयलर प्लेट जनरेट होते आपण डिरेक्टली आपली जी पण बॉडी पार्ट आहे तो लिहायला सुरुवात करतो आणि मेटा टॅगमध्ये जे पण गोष्टी हेडमध्ये ज्या पण गोष्टी आहे त्या आपण इग्नोर करून देतो. पण ॲज अ डेव्हलपर मेटा टॅग खूप इम्पॉर्टंट आहे. तेच आपण जर नीट टायटल डिस्क्रिप्शन ऑथरचं नाव वगैरे गोष्टी दिल्या तर रँकिंगमध्ये वगैरे पण फायदा होतो. आपण ते बघणारच आहोत. तर हेडमध्ये आपण मेटा टॅग डिक्लेअर करू शकतो. हे कॅरसेट हे एक मेटा टॅगचं ॲट्रिब्यूट आहे. त्याची व्हॅल्यू युजली आपल्याला UTF-8 दिसते. तर ही झाली HTMLची बॉयलरप्लेट. या हेड सेक्शनमध्ये आपण लिहितो मेटा टॅग. मेटा टॅग हा वॉइड इलेमेंट आहे. त्याचा अर्थ काय होतो की मेटाला क्लोजिंग ब्रॅकेट नाही. जसं आपण HTML लिहिलं आहे इथं क्लोज केलं आहे, बॉडी हेड लिहिलं आहे हेड क्लोज केलं आहे, बॉडी लिहिली क्लोज केलं आहे, पण मेटाला क्लोजिंग टाईप नाही आहे म्हणजे तो वॉइड इलेमेंट आहे. आणि मेटा किंवा आणि हेडमध्ये लिहिलेलं जे पण कंटेंट आहे ते आपल्याला ॲक्च्युअल वेब पेजवर डिस्प्ले होत नाही. आता आपण मेटा टॅगचे डिफरंट ॲट्रिब्यूट बघू. तर मेटा टॅगचा पहिला ॲट्रिब्यूट आहे कॅरसेट. कॅरसेट म्हणजे होतं कॅरेक्टर एन्कोडिंग, की आपला जे पण डेटा आहे त्याची कॅरेक्टर एन्कोडिंग काय असणार आहे. युजली UTF-8 असते जी कारण खूप कॅरेक्टर सपोर्ट करते. त्यानंतर मेटा टॅगचा दुसरा ॲट्रिब्यूट आहे नेम. नेममध्ये आपण डिफरंट कंटेंट देऊ शकतो. जसं की नेममध्ये मी दिलं डिस्क्रिप्शन, आणि कंटेंट. कंटेंटमध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं जे पण डिस्क्रिप्शन द्यायचं आहे ज्याने ती आयडेंटिफाय झाली पाहिजे लवकर, त्यात ते वर्ड्स आपण इथे पुट करायचे डिस्क्रिप्शन आपल्या वेबसाईटबद्दल. हा जो मेटा टॅगचा ॲट्रिब्यूट आहे नेम आणि कंटेंट हा जास्त कॉमन आहे. बऱ्याच वेळा हा वापरतो. नेम काय सांगतं की आपण जे पण कंटेंट देणार आहे त्याचं कुठलं टाईप आहे. मग आता मी नेमचा दिला आहे डिस्क्रिप्शन, तर हा त्याचा टाईप काय आहे डिस्क्रिप्शन. त्यात कंटेंट ॲड केलं आहे की दिस इज दी बेस्ट कॉफी. हे जे मग असे दाखवलं होतं रिझल्ट आल्यानंतर की टायटल आहे आणि त्याचं खाली डिस्क्रिप्शन दिसतं आहे, तर ते डिस्क्रिप्शन हे इथं दिलं आहे मी मेटा टॅगमध्ये.
डिस्क्रिप्शन आणि डायल. त्याच्यानंतर पुढचं आहे मेटाजमध्ये कीवर्ड म्हणून. कीवर्ड आत्ता जास्त यूज केलं जात नाही. वेबसाईट सर्च इंजिन्स मोस्टली डेटाच्या आपल्या वेबसाईटमध्ये कसा डेटा आहे, त्याची क्वालिटी काय आहे हे जास्त चेक करतात आता कीवर्ड्सपेक्षा. पण तरी इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगते. आणि सपोज मी इथं कीवर्ड पुट केला की बेस्ट कॉफी, जर मगाशी मी सर्च केलं की बेस्ट कॉफी शॉप्स नियर मी, तर बेस्ट कॉफी हा कीवर्ड आला. आणि जर माझ्या वेबसाईटमध्ये मी कीवर्ड पुट केलेला आहे बेस्ट कॉफी, तर मे बी हा प्रेफरन्स वरती जाईल सर्च क्वेरीसाठी युजरच्या, आणि माझी वेबसाईट मे बी विजिबल होईल. तर त्यासाठी पहिले कीवर्ड यूज करायचे. बट आता जसं सांगितलं की वेबसाईट मोस्टली क्वालिटीवरती फोकस करतात. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू व्ह्यूपोर्ट. व्ह्यूपोर्ट हा आता जास्त इम्पॉर्टंट आहे. व्ह्यूपोर्टचा अर्थ काय होतो की तुम्ही कुठल्या डिव्हाइसवरून बघताय. एखादी वेबसाईट ओपन केली आहे, फोनवरून ओपन केली आहे की तुमच्या लॅपटॉपवरून ओपन केली, PC वरून ओपन केली आहे, तसा व्ह्यूपोर्ट मोस्टली काय असतं. सपोज मी माझी वेबसाईट डिझाईन करताना लॅपटॉपवरती केली आहे, आणि जर मी हा मेटा टॅग यूज नाही केला आहे की नेम इज इक्वल टू व्ह्यूपोर्ट, आणि तीच वेबसाईट मी माझ्या फोनवर उघडली, ओपन केली, तर प्रॉब्लेम काय होईल, जी पण मी स्टायलिंग PC साठी दिलेली होती ती इथे दिसणार नाही, सगळं मेसअप होऊन जाईल. त्यामुळं व्ह्यूपोर्ट जर मी हा मेटा टॅग यूज केला तर त्यामुळे जी पण त्याच्यासाठी पुढचा एक ॲट्रिब्यूट आहे कंटेंट. मी काय सेट केलं आहे, नेम व्ह्यूपोर्ट कुठल्या डिव्हाइसवरती ओपन करते, आणि ज्या डिव्हाइसवरती ओपन करणार आहे त्याच डिव्हाइसची विड्थ तू घ्यायची आहे. म्हणजे की मी जर मोबाईलवरती यूज केलं तर त्या स्क्रीनप्रमाणे तू विड्थ घे, असं ते वेबसाईटला सांगतं. विड्थ इज इक्वल टू डिव्हाइस विड्थ, हा इम्पॉर्टंट आहे की डिव्हाइसची जी पण विड्थ असेल त्यानुसार तो ॲडजस्ट होईल. हे फार युजफुल आहे, कारण आजकाल मोस्टली आपण मोबाईल यूज करतो आणि काही पण सर्च करायचं फोनवरती सर्च करतो, आणि मग ती वेबसाईट मोबाईल फ्रेंडली असली पाहिजे. वेबसाईट मोबाईल फ्रेंडली असेल तर सर्च इंजिनमध्ये त्याची जी रँकिंग आहे ती इन्क्रीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण मोस्ट ऑफ दी युजर्स काय आहे, फोन यूज करणारे युजर जास्त आहे. म्हणून व्ह्यूपोर्ट हा जो पार्ट आहे तो जास्त युजफुल आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या दृष्टीने. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे, जास्त यूज नाही होत आता, मेटा टॅगचं नेम इज इक्वल टू ऑथर. मेटा नेम इज इक्वल टू ऑथर. आता यामध्ये आपण ऑथरचं नेम देऊ शकतो, ही वेबसाईट कोणाची आहे, कोणी डेव्हलप केली वगैरे, आणि यात मी त्या ऑथरचं नाव देऊ शकते. कंटेंट इज इक्वल टू XYZ, जे पण ते ऑथरचं नाव असेल ते आपण इथे देऊ शकतो. तर हा नेक्स्ट ॲट्रिब्यूट झाला ऑथर, आणि त्याचं नाव आपण इथे देऊ शकतो.
लास्टला अजून एक असे मेटा टॅगचे खूप सारे ॲट्रिब्यूट आहे, आपण काहीच घेणार आहोत. अजून एक ॲट्रिब्यूट आहे रोबोट्स म्हणून. तो रोबोट्स त्या समजण्यासाठी आपल्याला आधी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन समजावं लागेल. त्यामुळे आपण रोबोट्सचा जो ॲट्रिब्यूट आहे तो नंतर बघू. रोबोट्स हा जो टाईप आहे ॲट्रिब्यूटमधला रोबोट, जसं आपण व्ह्यूपोर्ट की डिस्क्रिप्शन कीवर्ड्स वगैरे बघितलं, तर रोबोट्स हा एक आहे. त्याआधी आपण SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय असतं ते बघू आले. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता त्याच्यामध्ये दोन वर्ड्स आहेत. एक आहे सर्च इंजिन प्लस दुसरा वर्ड आहे ऑप्टिमायझेशन. आपल्याला डिफरंट सर्च इंजिन माहिती आहे. सगळ्यात फेमस काय गुगल आहे, देन बिंज आहे, देन असे वेगवेगळे आहेत. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, इन जनरल की कुठल्याही गोष्टीचा बेस्ट पॉसिबल यूज करून घेणे, त्याचा अर्थ झाला ऑप्टिमायझेशन. आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बघण्याच्या आधी सर्च इंजिन कसे वर्क करतात हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल समजून घेऊ. सपोज तुमच्याकडे एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये डिफरंट कलरचे बॉल्स आहे. ब्लू कलर आहे, ग्रीन आहे, येलो आहे, असे डिफरंट बॉल आहे. तुम्हाला कोणी येऊन म्हटलं की मला यातून ग्रीन कलरचा बॉल काढून दे, तर आपल्याला त्या बॉक्समध्ये शोधावं लागेल की ग्रीन कलरचा बॉक्स कुठला आहे आणि मग द्यावा लागेल. त्यापेक्षा जर मी त्या बॉक्समधले जे बॉल्स आहे डिफरंट कलरचे त्याला कॅटेगराईज करून ठेवलं की ग्रीन कलरचे बॉक्स एकामध्ये, रेड एकामध्ये, ब्लू एकामध्ये, असे बॉल डिस्ट्रीब्यूट करून ठेवले. कोणी मला विचारलं की ग्रीन दे, तर त्या बॉक्समधून काढून मी देऊ शकते. हे इझी होतं कॅटेगरायझेशन. तसंच डेटाचं असतं. आता इंटरनेटवरती खूप सारा डेटा आहे. तो डेटा कलेक्ट करण्यासाठी ऑटोमॅटेड सिस्टीम, ऑटोमॅटेड प्रोग्राम्स असतात, त्यांना म्हणायचं क्राउलर्स. क्राउलर्स आपण इझी म्हणून रोबोट्स म्हणून की हे रोबोट्स काय करतात, क्राउलर्स काय करतात, जो पण वेबवरती डेटा आहे तो कलेक्ट करून घेतात आणि कलेक्ट करून एका मॅसिव्ह डेटाबेसला सेव्ह करतात, स्टोअर करतात. जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं बॉक्समध्ये खूप सारे बॉल आपण ठेवले, तसे क्राउलर काय म्हणजे डेटाबेस म्हणजे आपला जो बॉक्स झाला त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बॉल्स आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचा डेटा आहे. आता या डेटाला कॅटेगराईज करायचं आहे, तर कॅटेगराईज करण्याचं त्यालाच आपण म्हणतो इंडेक्सिंग. इंडेक्सिंग करायची म्हणजे ग्रीन कलरचे बॉल एका याच्यामध्ये, ब्लू एकामध्ये, रेड एकामध्ये, असं इंडेक्सिंग, असं सेपरेशन केलं, कॅटेगरायझेशन केलं. तसंच डेटाच्या बेसिसवरती याला कॅटेगराईज करायचं, त्याला म्हणायचं इंडेक्सिंग. आणि इंडेक्सिंग झाल्यानंतर सपोज युजरनी क्वेरी टाकली, सर्च क्वेरी, असं आपण बेस्ट कॉपी शॉप्स नियर मी म्हटलं होतं, ती आपली म्हणजे मी ॲज अ युजर माझी क्वेरी झाली. मग त्यात काय वर्ड्स आहे, बेस्ट कॉफी. मग इंडेक्सिंगमध्ये जर एखाद्या वेबसाईटमध्ये बेस्ट कॉपीचा असेल वर्ड, तर ती वेबसाईट शो होईल युजरला, ती पर्टिक्युलर वेबसाईट, तिचं टायटल आणि तिचं डिस्क्रिप्शन युजरला शो होईल. तर असं सर्च इंजिनचं काम असतं की इंडेक्सिंग वगैरे केलेली असते, म्हणजे कॅटेगरायझेशन केलेलं डेटाचं. युजर जसं क्वेरी टाकेल तर युजरच्या त्या सर्च क्वेरीसाठी बेस्ट पॉसिबल रिझल्ट काय असू शकतो हे सर्च इंजिनचं काम आहे देणं. हे एक पद्धतीने ऑप्टिमायझेशन झालं युजरच्या दृष्टीने. आणि आता झालं डेव्हलपरच्या.
की डेव्हलपरने जी वेबसाईट डेव्हलप केलेली आहे त्या वेबसाईटमधलं बेस्ट कंटेंट शोधणं आणि ते कंटेंट सर्च रिझल्टमध्ये त्याला लिस्ट आउट करून ठेवणं. म्हणजे डेव्हलपर आणि युजर ह्या दोघांचा पण जो पण डेटा आहे त्याला ऑप्टिमाइज म्हणजे त्याचा जास्तीत चांगल्या पद्धतीने यूज करण्यासाठी सर्च इंजिन ट्राय करतं. ते झालं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि मेटा टॅग यांमध्ये काय रिलेशन आहे? सपोज मगाशी जसं मी सर्च केलं होतं की बेस्ट कॉफी, सर्च केली आणि मला एक पर्टिक्युलर वेबसाईट दिसली होती. इथे एक वेबसाईट दिसेल वेब1, तिचं टायटल असेल आणि त्याचं पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन असेल. परत वेबसाईट सेकंड असेल, तिचं टायटल असेल आणि त्याचं डिस्क्रिप्शन असेल. तर मेटा टॅगमध्ये जेव्हा मी एक गोष्ट सांगायचं राहिलं की हेड टॅगमध्ये आपल्याला अजून एक टॅग असतो, तो म्हणजे टायटल. तो ॲज सच मेटा टॅग नाही आहे, पण हे जे टायटल आहे ते इथं वेबसाईटमध्ये दिसतं. वेबसाईट जेव्हा आपल्याला रिझल्ट पेज आहे, या पेजवरती आपल्याला ते टायटल दिसतं. त्यामुळे ॲज अ मेटा डेटाचा आपण पार्ट म्हणू शकतो त्याला. मी इथं सपोज टायटल दिलं आहे आणि या टायटलमध्ये टाकलं आहे बेस्ट कॉफी. तर हे जे आपण टायटल देतोय ते टायटल असतं इथं येतं ते. आणि जेव्हा मी मेटा टॅग यूज करते आणि मेटामध्ये मी म्हटले डिस्क्रिप्शन आणि मी इथं कंटेंट दिलं आहे त्याचं, आणि ते कंटेंट जे पण असेल ते कंटेंट आहे हे डिस्क्रिप्शन. कारण आता हे आहे टायटल जे आपल्याला वेबसाईटवर ते स्क्रीनवरती दिसेल. मी जेव्हा सर्च करेल आपल्याला दिसतं वेगवेगळं, ही वेबसाईट दिसेल, त्याच्या खाली वेगळी रँकिंगनुसार दिसेल. त्यामुळे आपण जेव्हा पण वेबसाईट डेव्हलप करतोय त्यावेळेस हा टायटल, दिलेलं टायटल, मेटा टॅग आपला आत्ता आपण इतका विचार नाही करत. नाही, आता डेव्हलपरच्या दृष्टीने टायटल फार इम्पॉर्टंट आहे. देन आपण काय डिस्क्रिप्शन देतोय, काय कीवर्ड्स देतोय, ते मोबाईल फ्रेंडली आहे की नाही, म्हणजे आपण व्ह्यूपोर्ट आणि त्याची डिव्हाइस वेट वगैरे हे ॲट्रिब्यूट ॲड केलेत की नाही, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये कीवर्ड टाकले बेस्ट कॉफी, डिस्क्रिप्शन देताना पण लिहिलं आहे दिस इज बेस्ट कॉफी इन पुणे वगैरे अशा गोष्टी ॲड केलेल्या असतील तर पॉसिबिलिटी अशी आहे की सर्च इंजिनचे जे अल्गोरिदम्स असतात, रँकिंग अल्गोरिदम खूप कॉम्प्लेक्स आहे, वेगवेगळे आहेत, त्यांचे वेगवेगळे क्रायटेरिया असू शकतात रँक डिसाईड करण्याचे. पण त्यामध्येच टायटल, मेटा टॅग्स हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. असं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि मेटा टॅगचं रिलेशन आहे. तर या पॉईंटवरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतो आपल्याला की मेटा टॅग्स, HTML मधले मेटा टॅग्स का असतं. देन तुम्हाला जर तुमची वेबसाईट मोबाईल फ्रेंडली करायची असेल तर तुम्ही कशी करणार, आपण आत्ता बघितलं. देन SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन का असतं. देन या दोन्ही टॉपिकमध्ये मेटा टॅग आणि SEO मध्ये काय रिलेशन आहे. देन असे डिफरंट क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतो इंटरव्ह्यूमध्ये. तर आपण ते आज बघितले पॉईंट्स. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल की मेटा टॅग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन याचं काय यूज आहे. तर आणि डिफरंट क्वेश्चन पण आपण बघितले, तुम्हाला समजलं असेल असं. थँक्यू.